गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मला वाटते अंतरी वसावे तुझ्या दास बोधासी बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा. श्रीराम शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते. जयश्रीताईंनाही नमस्कार करते. दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते. आज दशक 13 समास 10 शिकवण निरूपण. श्रीराम समर्थ श्रीराम. पाले माळा सुमनमाळा फळमाळा बीजमाळा पाषाणमाळा कवडे माळा सूत्रे चालती श्रीराम. स्फटिकमाळा मोरे माळा काष्टमाळा गंधमाळा धातुमाळा रत्नमाळा जाळ्या ओली चांदोवे श्रीराम. परिहे तंतूने चालते तंतू नसता विस्कळीत होते. तैसे म्हणो आत्मयाते तरी साहित्य न पडे श्रीराम. समर्थ या पहिल्या 1 ते 5 ओव्यांमध्ये सूत्र म्हणजे धागा असल्याशिवाय कोणताही पदार्थ एकत्र गुंफता येत नाही असे सांगून एका आत्मवस्तूच्या सूत्रामध्ये सर्व दृश्य जगत गुंफले आहे असे सांगितले आहे. आपण अनेक प्रकारच्या माळा पाहतो. फुलांच्या माळा आहे, पानांच्या माळा आहे, फळांच्या माळा, पाषाणाच्या माळा, स्फटिकांच्या माळा, काष्ठमाळा, बीजमाळा म्हणजे तुळशीच्या बीपासून तयार केली जाते ती माळ, धातू माळा म्हणजे सोने चांदी या धातूंपासून माळा तयार केल्या जातात त्या माळा. या सर्व माळांमध्ये दोरा किंवा तार असतो आणि त्यानेच ती माळ तयार होते. म्हणजे आधी फुले मणी सगळे वेगळे वेगळे असतात. त्या सर्व फुलांना मण्यांना दोरा अथवा तारामध्ये गुंफले जाते. त्या दोरीमुळेच त्या माळांचे माळपण टिकून राहते. ही दोरी नसेल तर ती फुले मणी पाने इत्यादी सर्व इतस्ततः विखरतात. अगदी त्याचप्रमाणे आत्मा हा या दृश्य जगताचा आधार आहे. दोऱ्याप्रमाणे हा आत्मा सर्वांच्या अंतर्यामी वास करतो. परंतु असे असले तरी साहित्यातील दृष्टांताच्या व्याख्येशी ते जुळत नाही असे समर्थ इथे सांगतात. तंतू समणी ओविला तंतू मध्येची राहिला आत्मा सर्वांगी व्यापला पहाना का श्रीराम. आत्मा चपळ सहज गुणे दोरी काय चळो जाणे म्हणून दृष्टांत देणे साहित्य न घडे श्रीराम. की या दोरीला तंतू म्हणतात. तंतूमध्ये मणी ओले म्हणजे दोऱ्यामध्ये मणी ओले की त्या मण्यांच्या दोरा त्या मण्यांच्या मध्ये राहतो व मणी बाजूनी असतो. आत्मा मात्र सर्व व्यापक आहे. कारण मण्यांच्या आत दोरा आहे परंतु बाहेरून तो दोरा नाही, फक्त मणीच दिसतो आहे. परंतु आत्म्याचे तसे नाही. आत्मा संपूर्ण शरीरभर तंतूप्रमाणे असला तरी शरीरातील बाहेरच्या अवयवांमध्येही तो आहे. म्हणजे डोक्यावरचा केस ओढला तर त्रास होतो कारण आत्मा तर आत आहे आणि डोक्यावरील केस बाहेर आहेत पण डोक्यावरचा केस ओढला तर त्रास होतो.
पायाला जखम झाली तर जीव तळमळतो. म्हणजे येथे लक्षात घ्यायचे की आत्मा तंतूप्रमाणे आहेच, परंतु तो बाहेरील अवयवातही आहे. म्हणजे आत्मा सर्व व्यापक आहे. आत्मा आत बाहेर सगळीकडे व्यापूनच आहे. माळेमध्ये दोरा फक्त आत आहे. यासाठी ज्ञानेश्वर महाराज छान दृष्टांत देतात. ते म्हणतात, सुवर्णाचे मणी केले ते सुवर्णाचे सुती ओविले, असे सांगून दोन्हीमध्ये म्हणजे सुवर्णाचेच मणी आहे आणि सुवर्णाचाच आतला पण दोरा आहे. म्हणजे सगळीकडे एक सोनेच व्यापून आहे. त्याप्रमाणे आत्मा सर्व व्यापक आहे. हा ईश्वररूप अंतरात्मा सहजच चंचल असतो, पण दोरी मात्र तशी नसते. म्हणून हाही दृष्टांत आत्म्यासाठी फारसा योग्य नाही. नाना वल्लीत जळांश उसामध्ये दाटला रस, परी तो रसाणी वाकस एक नवे श्रीराम. की जसे अनेक वेली असतात, त्या वेलींमध्ये आतमध्ये सगळं पाणीच असते, त्याशिवाय दुसरं काहीही नसते. तसं ऊस आपल्याला वरून जो दिसतो त्याच्या आतमध्ये सगळा रसच भरलेला असतो. म्हणजे त्या ऊसाचा रस व त्याचं बाहेरचं साल या दोन्ही एक म्हणता येईल का? मुळीच म्हणता येत नाही. कारण एकदा रस जर आपण त्यातला काढून घेतला तर त्या चिपाटे म्हणजे साल, तर रस आणि साल हे दोन्ही वेगळे वेगळे आहे. रस असा निघतो आणि चिपाटे तशीच राहतात. म्हणजे रस आणि साल कधीच एक असू शकत नाही. त्याप्रमाणे देही आत्मा देह अनात्मा, त्याहुनी परतो परमात्मा, निरंजनास उपमा असेची ना श्रीराम. की देही म्हणजे देहात राहतो तो आत्मा आणि अनात्मा म्हणजे शरीर. मग अचेतन पिंडरूप शरीरात चेतनात्मा असतो आणि ब्रह्मांडरूप अचेतन शरीरात चेतन ईश्वर असतो. म्हणून पिंड आणि ब्रह्मांड निरपेक्ष निर्विकार परमात्म्याला आपल्याला कशाचीच उपमा देता येत नाही असं समर्थ या ओवीत सांगतात आहे. कारण तो देह ब्रह्मांड आणि पिंडाहून तो काही वेगळाच आहे. म्हणजे हा आत्मा सगळं काम करत असला तरी तो शेवटी वेगळाच आहे असं इथे समर्थ सांगतात. कारण तो जो निर्विकारी परमात्मा आहे त्याला कशाचीच उपमा देता येत नाही. रायापासून रंकवरी अवघ्या मनुष्यांची आहारी, सगट समान सरी कैसी करावी श्रीराम. की सम्राटापासून कफल्लकापर्यंत असलेल्या सर्व श्रेणीमध्ये माणसेच असतात, पण ती सर्व सारखीच म्हणता येत नाही. येथे भिन्नत्व आले. म्हणजे समर्थांनी इथून काही ओव्यांमध्ये आता आपल्याला मानवामध्ये कसा भेद असतो हे दाखवले आहे. म्हणजे सर्व जीवांमध्ये किडामुंगींपासून ते ब्रह्मदेवापर्यंत सर्वत्र एकच आत्मा व्यापून असूनही त्या सर्वांना व्यवहाराच्या दृष्टीने सारखे म्हणता येत नाही. आत्मा ज्या देहात प्रविष्ट होतो त्याच्या देहाचा गुण त्या आत्म्याला लागतो. कारण देहात सत्व रज तम हे ते गुण असतात. त्या गुणांप्रमाणे माणसाच्या स्वभावाप्रमाणे त्या देहाप्रमाणे त्याची गुणसंपदा कर्तृत्व बुद्धिमत्ताप्रमाणे भेद असतोच. म्हणून सर्वांचा एक आत्मा एक असला तरी त्यांना सारखे म्हणता येणारच नाही. मग हा भेद अनेक प्रकारचा आहे. तेच समर्थ आता 9व्या ओवीत सांगत आहेत. देव दानव मानव नीच योनी हीन जीव, पापी सुकृती अभिप्राव उदंड आहे श्रीराम. की हे भेद अनेक आहेत. देव दानव माणूस खालच्या योनीतील सर्प इत्यादी जीव, काही पापी लोक तर काही पुण्यवंत महात्मे असतात. या सर्वांमध्ये एकच आत्मा वास करीत असला तरी त्या लोकांशी व्यवहार करताना व्यवहाराप्रमाणेच करावा लागतो. आपण गाईला पोळी देतो, परंतु हीच पोळी आपण वाघासमोर नेली तर काय होईल? दोघांमध्ये एकच आत्मा आहे
असे समजून वाघाला पोळी द्यायला गेलो तर वाघ त्या मनुष्यावर झेप घेतल्याशिवाय राहणार नाही. कारण तो त्याच्या देहाचा धर्म आहे, स्वभाव आहे. समजा सापाच्या शेपटीवर कोणाचा पाय जर चुकून पडला तर साप हा विचार करणार नाही की या माणसाचा पाय माझ्या पायावर चुकून पडला. साप दंश करण्याचा धर्म कधीच सोडणार नाही. तो दंश करेलच व त्याचे विष शरीरात भिनल्याशिवाय राहणारच नाही. म्हणून मनुष्यात व सापात दोघांमध्ये एकच आत्मा असला तरी दोघांशी सारखा व्यवहार कधीच करता येणार नाही. एकांशे जग चाले परी सामर्थ्य वेगाळले, एका संगे मुक्त केले एका संगे रवरव श्रीराम. म्हणून इथं खूप छान सांगितलंय समर्थांनी की परमेश्वराच्या एका अंशावरच हे जग चालते. पण त्या परमेश्वराचाच अंश असलेले सगळे जीव मात्र वेगळे वेगळे असतात. पण त्यांची योग्यता वेगळी वेगळी असते. म्हणून एक जीव त्याच परमेश्वराच्या संगतीत मुक्त होतो तर दुसरा जीव मात्र नरकात खितपत पडतो. असे होण्याचे एकच कारण म्हणजे तुम्ही कोणाच्या संगतीत राहतात हे खूप महत्त्वाचे आहे. संत संगतीत राहिला तर उद्धार होईल, पण कुसंगतीत राहिले तर अधोगती झाल्याशिवाय राहणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, बैसता चोरापाशी होई तैसी बुद्धी, देखताची चिंधी मन धावे. तुम्ही जर चोराजवळ बसला म्हणजे कुसंगतीत राहत असाल तर तुमची बुद्धी वाईटच काम करायला भाग पाडेल. म्हणजे वाईटाची संगत धरली तर तुम्ही पण वाईटच वागणार आणि वाईटच सवय तुम्हाला लागणार. मन सारखे त्या वाईट गोष्टींकडेच धाव घेईल. पण तुम्ही जर सद्विचार विवेक ज्यांच्याजवळ आहे अशा संत सज्जन लोकांच्या सहवासात राहाल तर तुमचे कल्याणच होईल. म्हणूनच म्हणतात, सुसंगती सदा गडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मातीचा झडो. कलंक म्हणजे अज्ञान दूर जाऊन मती म्हणजे बुद्धी चांगला विचार करणारी होण्यासाठी सदा सज्जनांची संगत धरावी. म्हणूनच आपणही आपल्या मुलांना नेहमी लहानपणापासून सांगत असतो की तू चांगले मित्र कर, व्यवस्थित राहणारे मित्र कर, अभ्यास करणारे मित्र कर. असे का सांगतो की त्यांच्या संगतीत राहिल्यामुळे माझाही मुलगा हुशार मुलांमध्ये राहिला तर तोही हुशार होईल, अभ्यास करणाऱ्या मुलांमध्ये राहिला तर तोही व्यवस्थित अभ्यास करेल, हीच अपेक्षा त्यामधनं असते. आणि तो मुलगा चांगला घडावा असं आईवडिलांना वाटत असते. साखर माती पृथ्वी होये, परिते माती खाता नये, गरळ आपनवे काये, परिते खोटे श्रीराम. की साखर व माती ही दोन्हीही पृथ्वीचीच रूपे असले तरी आपण साखर खातो आणि माती खात नाही. त्याचप्रमाणे विषामध्येही पाणीच आहे, पण आपण विष घेत नाही तर पाणीच पितो, कारण विष जीवाला घातक असते. म्हणूनच दोन्हीही तत्वे सारखीच असली तरी आपल्या हिताचे काय हा विचार महत्त्वाचा आहे. जसे व्यवहारात आपण हिताचा विचार करतो, साखरेचा स्वीकार पाण्याचा स्वीकार करतो व माती विषाचा त्याग म्हणजे अवहेर करतो, त्याचप्रमाणे परमार्थातही आपले हित कशात आहे तर ते संत संगतीत आहे. म्हणून संत संगती सज्जनाची असावी. पुण्यात्मा आणि पापात्मा दोहीकडे अंतरात्मा, साधू बोंधू सीमा सांडूच नये श्रीराम. अंतर एक तो खरे, परी सांगा ते घेऊन येती महारे, पंडिताणी चाटे पोरे एक कैसी श्रीराम. की पुण्यवंत व पापी यांच्यात एकच ईश्वर असला तरी साधू व भोंदू यातला फरक लक्षात घ्यायलाच हवा. साधूच्या संगतीत मी कोण, माझा व ईश्वराचा संबंध काय, आत्मा म्हणजे काय हे सर्व जाणून घेऊन परमार्थ सिद्धीला जाण्यासाठी काय प्रयत्न करायला हवे हे सगळं साधूच्या संगतीत शिकायला मिळते, पाहायला मिळते. पण भोंदू बाबांच्या नादी लागले तर संपूर्ण आयुष्याचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही.
म्हणून सर्वांच्या अंतःकरणात तोच आत्मा व्यापून असला तरी हलक्या बुद्धिहीन असणाऱ्या माणसाची संगत कधीच करता कामा नये. म्हणून विचार करावा की पंडित आणि मूर्ख सारखे कसे असू शकतील. भागीरथीचे जळाप मोरी संवदनी तेही आप कुष्ठिळ उदकल्प सेववेना श्रीराम. या कारणे आचार शुद्ध त्या उपरी विचार शुद्ध वितरागी आणि सुबुद्ध ऐसे पाहिजे श्रीराम. की म्हणून माणूस आणि गाढव, राजहंस आणि कोंबडा, राजे व माकडे सारखी कशी म्हणायची. गंगेचे पाणी अत्यंत पवित्र असते आणि सांडपाणी म्हणजे अगदी खराब पाणी असते. मग आपण पवित्र गंगेचं पाणी प्राशन करतो पण घाण पाण्याने चूळ सुद्धा भरवत नाही. म्हणून आचाराने पवित्र, त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे विचाराने पवित्र व त्याहूनही विरक्त व वेदांतशास्त्र संपन्न असे असावे. 17व्या ओळीत समर्थ आपल्याला सांगतात आहे की व्यवहारात कोणत्या प्रसंगी कोणता निर्णय घ्यावा योग्य व्यक्ती पाहून त्याच्यावर कामाची जबाबदारी सोपवणे आवश्यक असते, नाहीतर कार्य योग्य प्रकारे होत नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे, शूराहून मानिले लंडी तरी युद्ध प्रसंगी नरकाडी श्रीमंत सांडून बराडी सेविता कैसे श्रीराम. की एखादा शूर आहे आणि दुसरा भित्रा आहे, तर मग शूरापेक्षा भित्र्याला जर आपण मान दिला आणि युद्धाच्या प्रसंगी त्याच्यावर जर जबाबदारी टाकली तर पराभवाची नामुष्की पत्करावीच लागेल, म्हणजे पराभवच होईल. तसेच श्रीमंताऐवजी दारिद्र्याकडे जर नोकरी केली तर त्याची परिस्थिती कधीच सुधारू शकणार नाही. त्याचप्रमाणे एका उदके सकळ झाले परी पाहून पाहिजे शेविले सगट उगे जगेतले तरी ते मूर्खपण श्रीराम. जीवनाचेच झाले अन्न अन्नाचे झाले वमन परी वमनाचे भोजन करिता नये श्रीराम. की उसाचा रस विष दोन्हीही जलमय असले तरी कोणत्याही कामाला त्यातील काहीही वापरले तर मूर्खपणा पदरी येतो. अन्न हे पाण्यापासूनच होते व ओकारही तेच असले तरी ते अन्न खाता येत नाही. असा साधा विचार व्यवहारात माणूस करतोच. म्हणूनच एकच वस्तू अनेक प्रकारे उपलब्ध असतानाही कोणती वस्तू केव्हा वापरायची हे लक्षात आलं पाहिजे, अन्यथा मूर्खपणा अंगी येतो. माझ्या घरी ट्यूबलाईट पण आहे आणि झिरोचा बल्ब पण आहे, दोन्ही आहेत. तेव्हा संध्याकाळी जेव्हा आपण सगळे कामं करत असतो झोपेपर्यंत, तेव्हा मला ट्यूब वापरायला पाहिजे आणि रात्री झोपताना मूनलाईट म्हणजे झिरोचा बल्ब वापरला पाहिजे. हे अगदी बरोबर आहे. पण याच्या विरुद्ध केले तर लोक तुम्हाला मूर्ख म्हणतील की आधी दिवसा कामं असताना झिरोचा लावला आणि रात्री मोठा लाईट लावला, तर लोक मूर्ख म्हणल्याशिवाय राहणार नाही. त्याचप्रमाणे समर्थ इथे सांगतात आहे की व्यवहारामध्ये जसं आपण इतक्या साध्या गोष्टींचा सुद्धा विचार करतो आणि कुठली गोष्ट केली पाहिजे व कुठली गोष्ट त्याज्य केली पाहिजे याचा विवेक करतो, त्याचप्रमाणे पूर्ण आयुष्यात जर तुम्ही असाच विचार योग्य पद्धतीने केला तर कीर्ती मिळते. म्हणूनच 20व्या ओळीत समर्थ सांगतात, तैसे निंद सोडून द्यावे वंद्यते हृदयी धरावे सत्कीर्तीने भरावे भूमंडळ श्रीराम. की म्हणून जे निंदनीय असते त्याचा त्याग करावा व जे वंदनीय म्हणजे कल्याणकारक असते ते स्वीकारावे व या जगात उदंड कीर्ती मिळवावी. मनाच्या श्लोकातही समर्थ सांगतात, जनी निंदते सर्व सोडून द्यावे जनी वंदते सर्व भावे करावे. म्हणून व्यवहार असो की परमार्थ असो, मनाला पवित्रता येण्यासाठी निषिद्ध कर्म सोडून अत्यंत श्रद्धेने विहित आचरण करावे. विधी व निषेध सांभाळून सत्कीर्ती मिळवावी. दुसऱ्यांच्या वाईट चिंतने, दुसऱ्यांची निंदा करणे,
असत्य बोलणे हे सगळे निंद्य प्रकार आहेत. तर नाम घेणे, संत सेवा करणे, धर्माचरण, सत्य भाषण ही विहित कर्म वंद्य आहेत. म्हणून निंद्य कर्माने अधोगती होते, तर विहित चरणाने मात्र मोक्षप्राप्तीपर्यंत मजल गाठता येते. उत्तमासी उत्तम माने, कनिष्ठासते नवाने, म्हणून करंटे देवाने, करुण ठेवले श्रीराम. सांडा अवघे करंटपण, धरावे उत्तम लक्षण, हरिकथा पुराण श्रवण, नीती न्याये श्रीराम. की जो मुळात सद्विचारी सत्संगत करणारा असतो तो उत्तमच आहे. असा उत्तम पुरुष जो असतो त्याला सर्व उत्तमच आवडते. जे जे उदात्त उन्नत प्रगतीपथावर नेणारे आहे त्या उत्तमाचीच त्याला आवड असते. पण जो अधम आहे त्याला चांगले काही आवडतच नाही, म्हणून त्याच्या हातून सत्कार्यही कधी घडत नाही. अशा लोकांना देव करंटेच ठेवतो. करंटपणा कधीच देवाकडून नसतो, तर तो अधम कनिष्ठ असतो त्याच्या हातून तसेच कनिष्ठ कर्म घडते, म्हणून त्याच्या नशिबात करंटेपणा येतो. देव फक्त ज्याच्या त्याच्या कर्मानुसार त्याला फळ देतो. म्हणून सर्व प्रकारचे कुकर्म करंटेपण सोडून उत्तम लक्षणे हळूहळू अंगी बाळगण्याचा प्रयत्न करावा. नीती व न्यायाने वागत हरिकथा पुराणे यांचे श्रवण करावे. अशा श्रवणाने उत्तम गुण अंगीकारण्यास मदत होते. वर्तयाचा विवेक, राजी राखणे सकळ लोक, हळूहळू पुण्यश्लोक, करीत जावे श्रीराम. असे उत्तम गुण अंगीकारणाऱ्याला जवळ विवेक असतो. समर्थ या ओवीत अत्यंत महत्त्वपूर्ण विचार सांगत आहेत की सर्वांची मने सांभाळणे हेच जीवनातील विवेकाचे लक्षण आहे. त्यासाठी कोणी अडाणी असो पापी असो त्या लोकांनाही हळूहळू पुण्यचरणाकडे प्रवृत्त करावे. हळूहळू त्यांना बदलण्याचा प्रयत्न करावा. आता समर्थ या शेवटच्या ओव्यांमध्ये महंतांना उपदेश करत आहे असे लक्षात येते. समर्थांनी स्वतः 1100 मठ स्थापन केले, म्हणून वडिलकीच्या नात्याने महंतांना ते येथे सूचना देत आहेत. त्या मठात ज्या मठात समर्थ आपल्या महंताची नेमणूक करत असत, त्यांची नेमणूक करण्यापूर्वी त्यांना प्रशिक्षण देऊन लोकांशी कसे बोलावे, जे जे आपण शिकलो ते लोकांना कसे समजावून सांगावे व सर्वांची मने आपल्याकडे कसे वळवून घ्यावे हाच उपदेश करतात. आणि हा उपदेश आपल्यालाही व्यवहारात अत्यंत उपयोगी पडतो. म्हणून समर्थ 24व्या ओवीत सांगतात आहे, मुलाचे चालीने चालावे, मुलांच्या मनोगते बोलावे, तैसे जनास शिकवावे, हळूहळू श्रीराम. की ज्याप्रमाणे घरातल्या लहान मुलांना चालणे शिकवताना आपण त्यांच्यासाठी अगदी हळूहळू चालतो आणि त्यांना चालणं शिकवत असताना हळूच आधी त्याचा बोट धरतो आणि बोट हळूच सोडून देतो, त्याचप्रमाणे त्या मुलाचं मन वळवण्यासाठी त्याला जे हवं ते देतो आणि त्याला आपल्या बोलण्यामध्ये रंगवतो, मन वळवतो आणि त्याला जेव घालत असतो. म्हणजे त्याचं मन ओळखून आपल्याला त्याच्याशी बोलावं लागते. थोडासा मोठा मुलगा झाला असेल तर त्याला आपण काहीतरी मी तुला चॉकलेट देतो असं म्हणून त्याच्याकडून आपण त्याचं मन आपल्याकडे वळवतो आणि आपल्याला पाहिजे तसं काम त्याच्याकडनं करून घेतो. त्याप्रमाणे समाजातील लोकांना बेताबेतानेच त्यांच्याशी कलानेच त्यांना शिकवावे. समर्थांचा हा उपदेश अगदी लक्षात ठेवला पाहिजे, कारण सर्वसाधारणपणे जनता संसारात रममाण असते. अध्यात्मात परमार्थाचे अवघड तत्वज्ञान त्यांना लवकर पटत नाही, समजत नाही. म्हणून उगाचच पांडित्य दाखवून स्वतः किती विद्वान आहे, पोहोचलेले आहे हे लोकांना दाखविण्यासाठी अध्यात्मातील मोठे मोठे शब्द वापरून स्वतः किती हुशार आहे हे दाखविण्यापेक्षा लोकांना रुचेल, पटेल, झेपेल, समजेल अशा भाषेत त्यांना धर्माचरणाच्या वाटेवर अगदी
सहज घेऊन येणे हे महंताचे काम आहे. संतांनी समाजात असेच कार्य केले. वास्तविक संत किती मोठे, त्यांची योग्यता, विचार, अनुभव सगळेच मोठं आहे, पण ते आपला अधिकार, श्रेष्ठता विसरून कितीही खालच्या पातळीवर मनुष्य असला तरी त्याच्या पातळीवर जाऊन त्याच्या मनोगताचा ठाव घेऊन त्यांना कळेल अशा भाषेत शिकवतात. म्हणूनच तुकाराम महाराजांचे अभंग प्रत्येकाला आपले वाटतात. जनमानसांच्या मनात अभंग अगदी जाऊन बसले आहेत. नामदेव महाराज हातात दगडांचे टाळ घेऊन कीर्तनात बेफाम होऊन लोकांना समजेल अशा भाषेत बोलत, कीर्तन करत, हा भावच त्यांचा लोकांना आपलेसे करत होता. तर एकनाथ महाराजांचे भारूड अडाण्यातील अडाणी लोक रंगून भारूड गाऊ लागले व सांत थोरांच्या घरात अध्यात्म अलगद जाऊन बसले. कारण संत आपले मोठेपण विसरून लोकात लोकांसारखे होऊन मिसळले. महंतानेही असेच असावे. यासाठी मात्र समर्थ सांगतात आहे 25व्या ओवीत, मुख्य मनोगत राखणे हेची चातुर्याची लक्षणे, चतुर तो चतुरांग जाणे, इतरती वेडी श्रीराम. की यासाठी मात्र अंगी चातुर्य हवे. ज्याच्या जवळ असे चातुर्य आहे तोच आपल्या चातुर्याने सगळ्यांची मने राखू शकतो. इतर लोक मात्र तसेच अर्धवट राहतात आणि असे जे अर्धवट अडाणी मूर्ख लोक असतात त्यांनाही वेडा मूर्ख म्हणून हिणवू नये, हा महत्त्वपूर्ण विचार समर्थ आपल्याला देत आहेत. वेड्याच वेडे म्हणू नये, वर्म कदापि बोलो नये, तरीच घडे दिग्विजय, निस्पृहासी श्रीराम. की जो अर्धवट अडाणी आहे त्याला असं म्हणून कधीही हिणवू नये, दुखवू नये. म्हणजे जसं वेड्याला वेडे म्हणू नये. कारण काय होते की त्याचा परिणाम त्या माणसावर होत असतो आणि त्यामुळे तो आधीच दुःखी असतो आणि तुमच्या या बोलण्यामुळे तो आणखी दुःखी होतो. म्हणून असं कोणाला दुखवू नये, कोणाचं वर्म काढू नये. कारण एखाद्यामध्ये जर काही न्यून असेल तर त्या न्यूनतेमुळे तो आधीच दुःखी झालेला असतो. पण तुम्ही त्याच्या न्यूनतेवर जर काही बोललात, त्याच्या वर्मावरच जर बोट ठेवलं तर तो अधिक दुःखी होतो. म्हणून हे सामान्य माणसांनी काय सगळ्यांनीच हे टाळलं पाहिजे आणि निस्पृहाने तर टाळलं पाहिजे. म्हणून निस्पृहाला सुद्धा त्याच्या कार्यात सर्वत्र जर यश हवे असेल तर त्याने हा नियम कटाक्षाने सांभाळला पाहिजे. उदंडस्थळी उदंड प्रसंग, जाणोनी करणे यथा सांग, प्राणी मात्राचा अंतरंग, होन जावे श्रीराम. मनोगत राखोन जाता, परस्परे होय अवस्था, मनोगत तोडिता व्यवस्था, बरी नाही श्रीराम. या कारणे मनोगत राखेल तो मोठा महंत, मनोगत राखता समस्त, वाढोन येती श्रीराम. की म्हणून जे प्रबोधन करणारे लोक आहेत त्यांनी समाज प्रबोधन करतानाही अनेक ठिकाणी त्यांच्यासमोर नवे नवे प्रसंग उभे राहतात. ते ओळखून त्यांनी यशस्वीपणे ते निभावून न्यावे. सर्वांचे अंतरंग ओळखून जाणून तसेच वागावे व बोलावे. लोकांचे अंतरंग सांभाळले तर मुद्दाम काही वेगळे न करता प्रबोधन कार्याविषयी लोकांना ओढ प्रेम वाटू लागते आणि ही ओढ प्रेम वाटू लागलं की प्रबोधनकारांनी सांगितलेला विचार त्याच्या अंतर्मनामध्ये जातो आणि त्याचे कल्याण होते. पण तसे जमले नाही तर मात्र प्रबोधनकाराचे कार्य बिघडते. कारण प्रबोधन करण्याचा शुद्ध हेतू हाच असतो की चांगले विचार जनमानसांमध्ये पोहोचवले पाहिजे. म्हणून ते कार्य करताना लोकांचे अंतरंग सांभाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणून जो लोकांचे मनोगत ओळखून व त्यांना न दुखवता जो वागतो बोलतो तोच श्रेष्ठ महंत आहे असे समर्थ आपल्याला सांगतात. अशा महंतांकडे सर्व लोक आकृष्ट होतात. असा महंत या सामान्य माणसांची
कधीच उपेक्षा न करता, त्यांना नावे न ठेवता त्यांना शहाणे करण्यासाठी जीवन वेचतो, तोच खरा मोठा होतो आणि तोच खरा महंत होय, असं समर्थ सांगतात. आपणही समर्थांनी दिलेली शिकवण अंगीकारण्याचा प्रयत्न करूयात. त्यासाठी समर्थांना आशीर्वाद मागूयात. जय जय रघुवीर समर्थ.